तर निवडणुकीत 400 पार केलं असतं तर हिंदू राष्ट्र घोषित झालं असतं। भाजप आमदार टी राजा यांनी भिवंडीत हे वक्तव्य केलंय। तर दुसरीकडे आता भारत हिंदू राष्ट्र किंवा मुस्लिम राष्ट्र होणार नाही, कुणाचीही सत्ता आली तरी भारत हे भारत राष्ट्रच राहणार असं अमोल मिटकर यांनी म्हटलंय। अगर इस बार चुनाव में अगर हम 400 पार कर देते हैं तो हिंदू राष्ट्र घोषित हो जाता। मेरे मित्रों, हिंदू राष्ट्र घोषित हो जाता। जर गेलो असतो तर हे हिंदू राष्ट्र झालं असतं असा एक अजब दावा केलाय। कदाचित टी राजाला हे माहीत नसावं की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला एक संविधान दिले आणि संविधानाच्या चौकटीत राहून या देशाचं नाव भारत इंडिपेंडंट नेशन डिक्लेअर इन ऑगस्ट इट्स कॉल इंडिया, भारत राष्ट्र हेच या देशाचं नाव बाबासाहेबांनी दिलंय, ते संविधान संमत आहे। कोणाचीही सत्ता आली तरी हा देश फक्त आणि फक्त भारत राष्ट्र राहणार आहे, तो हिंदू राष्ट्र किंवा इस्लाम राष्ट्र होऊ शकणार नाही।